आप्पी आमची कलेक्टर 30 एप्रिलच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन म्हणतो, अमोल एवढा लहान आहे का? त्याला जास्त आईची गरज आहे. आणि तू राहू शकतेस का आईशिवाय? नियतीच्या मनात हेच आहे आप्पी. आणि अर्जुनला सवय आहे. आधी आईशिवाय राहिला, आता बायको आणि मुलाशिवाय राहील. अर्जुन, ऐक ना रे, आपण दोघे जण जाऊ तिकडे. मला एकटीला नाही जायचं तिकडे. आप्पे, मला गाव नाही सोडायचं. कदम नाही ऐकणार कोणाचंच. मी समजावते त्यांना, त्यांची मनस्थिती नाही आहे. मी बोलते त्यांच्याशी, नाही ऐकणार. नोकरी सोडतीस? मगाशी मी तुला हेच म्हणालो आप्पे. आपली निवड काय चांगलं काय वाईट हा मुद्दा असतो. अर्जुन, अरे अमोलला तुझी जास्त गरज आहे, म्हणूनच मी एक निर्णय घेतला. आप्पे, अमोलला त्याच्या बापाबद्दल काही नाही कळलं पाहिजे. 1 मिनिट म्हणजे? आप्पे, मला आईची कायम कमी जाणवत आली. भ्रष्टाचार वाईट आहे असं कळाल्यावर त्यावेळेस असं वाटलं, आई असती तर मी नसतो भ्रष्टाचारी. तसं आपल्या अमोलच्या बाबतीत नाही झालं पाहिजे. अमोलला बाबाबद्दल नाही कळलं पाहिजे. ना माझं नाव, ना माझा फोटो, ना माझं गाव. तू तिकडं गेल्यानंतर अमोलला सोबत फक्त एक व्यक्ती असन, त्याची आई. बाबा नाही. मला नाही मान्य. नियतीला मान्य आहे ना? ऐक ना अर्जुन, आपण शांततेत विचार करू. या तू काहीतरी वेगळंच बोलते. हे बघ आप्पे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो ना, त्याचा परिणाम चालत येतो मागून. हे बघ आप्पे, आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला. मनी मावशीला आणि संकल्पाला नाही पटलं, म्हणून त्याचे परिणाम हे होते. त्यांनी आपल्याला छळायला लागले. आज तू निर्णय घेतला काम करायचा, मला भारी वाटलं, त्याबद्दल नाही. पण मी जे बोलतोय ना, तू घेतलेल्या निर्णयाचा परिणाम तुला कळतंय का अर्जुन? तू आपलं नातं संपवतोय. मी नाही, नियती. नियतीने आपल्याला कायम एकत्र आणलं, ते आजही तोडण्यासाठी. नियतीला केव्हाच वाटत नव्हतं आपण एकत्र यावं म्हणून. आप्पे, मला वचन दे, तुला माझ्याबद्दल जरा जरी काही वाटत असेल तर वचन दे, ते तू आयुष्यभर पाळशील. अर्जुन, ऐक ना, आपण दोघे एकत्र राहू ना. आप्पे, वचन दे. अर्जुन, ऐक ना. आप्पे, वचन दे. आप्पे आणि अर्जुन एकमेकांचे वचन घेतात. मी तुला वचन देते, मी अमोलला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही, कधीच. अमोल, हे बाळा, खूप मोठा हो आणि आईसारखा हो, बापासारखा नको हो. आप्पे, मी आजचा दिवस घेऊन जाऊ का अमोलला? आप्पी मान हलवते. अर्जुन अमोलला घेतो आणि घरी घेऊन जातो. अमोलला घेऊन घरी येतो. लगेच कदमचं लक्ष तिकडं जातं आणि कदम धावत जातात आणि अर्जुनला म्हणतात, अमोलला दे माझ्याकडं. लगेच स्वप्नील म्हणतो, काय म्हणाली अपर्णा? रुपाली म्हणते, अहो आता अमोल आला, तुम्ही स्वप्न समजून घ्या की. अमोल आपल्याकडंच राहणार. कदम अमोलला खेळवत असतात. स्वप्नीलचं आपलं एकच चालू असतं, अर्जुन मी काय विचारतोय? अर्जुन म्हणतो, अप्पीची बदली झाली उत्तराखंडला, आज संध्याकाळी निघणार आहे. लगेच रुपाली म्हणते, काय? कदम म्हणतात, आणि मग अमोल? अर्जुन म्हणतो, अमोल पण. रुपाली म्हणते, अहो असं कसं भाऊजी? अर्जुन म्हणतो, वहिनी, माझा निर्णय झाला आहे. मी आयुष्यभर आईशिवाय राहील, अमोल नाही राहणार. बस आजच्या दिवस अमोलला माझ्याकडे ठेवायचं म्हणून घेऊन आलोय मी. अर्जुन अमोलला घेऊन खेळवत असतो. इकडे अप्पी उत्तराखंडला जाण्यासाठी सर्व तयारी करत असते. घरातील सर्व मंडळी हॉलमध्ये हजर असतात. सुषमा म्हणते, तू बघतेस का जरा? अप्पी म्हणते, नाही, मी खूप प्रयत्न केला ग, पण अर्जुन काही ऐकत नाही. बाळा, तुझं जाणं रद्द नाही होऊ शकत का? नाही ग मम्मी, आता नाही. अर्जा आणि कदम अमोलला खेळवत असतात, घेऊन फिरत असतात. कदम म्हणतात, अर्जा, तू अप्पीला असं का बोलला? हे बघा बाबा, आई नव्हती तर मला किती त्रास झाला आयुष्यात. आई तरी सोडून गेली होती. अमोलला हे जर कळलं तर त्याला किती त्रास होईल. कदम, नियतीच्या मनात जर हेच असलं तर आपण काय करणार आहे? काय रे अर्जा, रागाच्या भरात? अर्जुन म्हणतो, मी रागाच्या भरात असा निर्णय घेतलेला नाही आहे. मी लई विचार करून हा निर्णय घेतला आहे. हे बघा, मला अमोलचं बालपण हिरावून नाही घ्यायचं. उद्या जरी कळलं त्याला माझ्याबद्दल तर काय होणार आहे सांगा ना? आमची भेट होणार आहे का? मी इकडं आणि तो एवढा लांब.
अरे पण तो येईल ना, राहील ना मधनाद नाही इकडं. नाही नाही कदम कदम, तुमच्या लक्षात येत नाही काही गोष्टी. आत्ताच त्याच्यात आणि माझ्यात बापलेकाचं नातं तयार झालं नाही ना, ते कधीच तयार नाही होऊ शकत. आणि कधीतरी भेटणाऱ्या बापाची ओळख नको मला त्याच्यासाठी. त्यापेक्षा हे बेस्ट. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही उगाच इमोशनल नका होऊ. दादा वहिनीला यातील काही सांगू नका. कदम म्हणतात ठीक आहे. अर्जुन म्हणतो नका विचार करू लई. बाप्पू येतात आणि आप्पीला म्हणतात आप्पी सर्व थंडीचं व्यवस्थित घेतलं ना, आता तिकडं बर्फ असेल. आई म्हणते आप्पे मला राहून राहून वाटतंय, तान्या बाळाला एकटं घेऊन जाणार म्हणजे. आप्पी म्हणते अमोलची काळजी नका करू तुम्ही, तुम्हाला इथं थांबणं जास्त गरजेचं आहे. आप्पे तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. लगेच दिप्या येतो आणि म्हणतो चला निघूया, उशीर झालाय, बाहेर टॅक्सी थांबली. आप्पी बॅग घेते आणि निघते. आप्पीला अर्जुनच्या आणि तिच्या आठवणी आठवतात. इकडे अर्जुनला आप्पीचं सर्व आठवत असते. स्वप्नील तिथे येतो आणि विनय काका तू समजून सांग ना अर्जुनला, मला हे काही अजिबात पटलेलं नाही. विनय काका म्हणतात अरे स्वप्नील अर्जुनचं बरोबर आहे. हो विनय काका, पण बाळ कधी भेटणार आपल्याला. नियतीच्या मनातच हे असेल तर आपण तरी. आप्पी जायला निघते, सर्वजण तिला सोडवायला येतात. छकुली म्हणते आप्पी दिदी तू परत कधी येणार. आप्पी म्हणते मला नाही रे माहिती बाळ. असं नको म्हणू आप्पी दिदी, तू लवकर ये. छकुले आपणच जाऊया की दीदीकडं. बाप्पू म्हणतात छकुले असं नाही करायचं. बरं आप्पी तिकडची सर्व व्यवस्था झाली ना हो. तर हो, आपली आप्पी कलेक्टर आहे. तिकडल्या लोकांनी स्पेशली बोलून घेतलंय तिला. सगळी व्यवस्था झाली, तुम्ही नका काळजी करू. एक आजी म्हणते आप्पे पोरावर लक्ष ठेवायचं बरं का, दुर्लक्ष करायचं नाही बाळाकडं. अर्जुन अमोलला घेऊन येतो. आप्पीचं लक्ष त्यांच्याकडे जाते. अक्कोताई म्हणते तू नाही जात का. अर्जुन म्हणतो माझं सारा ईदच आहे, हे सोडून कुठं जाऊ मी. रुपाली म्हणते खरं तर आता अपर्णाने थांबायला पाहिजे होतं. ताई माझ्या हातात असतं तर थांबले असते की हो मी. स्वप्नील सर म्हणतात असू दे रुपाली असू दे, अपर्णासाठी तिचं काम किती महत्त्वाचं आहे हे सर्वांना माहितीच आहे. सुजय म्हणतो पिऊ नियती आपल्याला एवढी साथ देईल असं वाटलं नव्हतं. लगेच पिऊ म्हणते हो ना सुजय, आपल्या एवढं लवकर हातात येईल असं वाटलं नव्हतं. बघ की आता घर बी कसं नावावर करून घेतो ते. सुजय थांब, आधी आप्पीला निरोप द्यायचे नाटकं तर करू दे. सरकार म्हणतात आप्पे कॉल करत जा बरं का. आप्पी म्हणते करणार की सरकार. रुक्मिणी म्हणते आणि आमचं काही जर चुकलं असेल तर आम्हाला माफ कर पोरी. आई असं काय बोलता, असं नका बोलू तुम्ही. पिऊ आप्पीकडे येते आणि आप्पीच्या गळ्यात पडते. एवढी अचानक बदली होईल असं नव्हतं वाटलं बघ. पिऊताई हे काय आपल्या हातात आहे का. पिऊताई घराची काळजी घे आणि आईला आणि सरकारांना जप. दिप्या म्हणतो दिदी वेळ झाली, तुला अजून पुण्याला पोहोचायचंय. आप्पी म्हणते हो. बापू आप्पीला आवाज देतात आणि दोघे एकमेकाच्या गळ्याला गाळायला लावतात आणि मिठी मारतात. आप्पे स्वतःला एकटी समजू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. दिप्या म्हणतो होय दे दिदी. बाप्पू म्हणतात मला तुझा लई अभिमान वाटतो बाळ, अमोलची काळजी घे. आप्पी आपली आई सुषमाला सुद्धा मिठी मारते. आप्पी कदमांना म्हणते येते बाबा आणि त्यांच्या पाया पडते. आप्पे नियती पुढं खरंच कोणाचं काही चालत नाही, पण माझ्या अर्जुनपेक्षा तुझं नशीब लई भारी आहे बरं का. बाबा असं नका ना हो बोलू. बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या. लगेच अर्जुन म्हणतो काळजी घ्यायला त्यांचा पोरगा आहे. उगच नुसतं बोलून काळजी होत नसते, त्यात कॉम्प्रोमाइज चालणार नाही. बाकी सगळं तर तुला आता माहितीच आहे. अर्जुनकडून आप्पी अमोलला घेते. आप्पी काहीतरी बोलायला लागते. लगेच अर्जुन म्हणतो चला कदम. आप्पी म्हणते येते मी आणि गाडीत जाऊन बसते आणि आप्पी निघून जाते उत्तराखंडला. इकडे कदम, अर्जुन, स्वप्नील आणि रुपाली ते सुद्धा घरी जातात. दुसरीकडे सुजा, पिऊ, सरकार, सुषमा, बाप्पू वगैरे सर्व घरी जातात. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.